मंडळी नमस्कार. मधमाशी पालन हा अतिशय उपयुक्त असा शेतीपूरक व्यवसाय आहे. या मधमाशी पालनामध्ये मधमाशांसोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे उपकरणं. वेगवेगळ्या उपकरणांच्या सहाय्यानं मधमाशी पालन सोयीस्कर होतं. यासाठी महत्त्वाचं उपकरण म्हणजे मधुपेटी. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची अवजारही लागतात. यामध्ये लोखंडी पट्टी, मधमाशा पकडण्याची जाळी, पाळपात्र, पिंजरा, मधुनिष्कासन यंत्र, मेण यंत्र, पराग संग्रहण पिंजरा इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. मंडळी, याविषयी आपण आता अधिक जाणून घेऊया. मधमाशी पालनात मधुपेटीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. मधुमक्षिका पेटीचे निरनिराळे भाग असतात. एक म्हणजे खालचा तळाचा पाट, त्यानंतर राणीद्वार. मधमाशीतल्या राणीला बाहेर पळून जाता येऊ नये म्हणून हे जे द्वार असतं ते सतत बंद ठेवावं लागतं. त्यानंतर लागते ती पिलाव्याची पेटी. तळपाटावर ठेवली जाणारी चौरसाकृती पेटी म्हणजेच पिलाव्याची पेटी. यामध्ये राणीची अंडी, अळी, कोश, पिलावा तसंच त्यांचे पराग, मकरंद, खाद्य इत्यादी असतं. पिलाव्याच्या कोठीमध्ये मधमाशांना पिलावा वाढवण्यासाठी मेणाच्या पोकळ्या तयार करण्यासाठी 8 ते 10 चौकटी असतात. पिलाव्याच्या पेटीवर त्याच लांबी रुंदीची परंतु कमी उंचीची आणखी एक कोठी ठेवली जाते. त्या कोठीमध्ये 8 ते 10 अशा चौकटी असतात. मधु चौकटीत मधमाशा फक्त मधच साठवतात. तो मध आपण मधयंत्राच्या साहाय्याने काढून घेऊ शकतो. खालच्या पिलाव्याच्या कोठीप्रमाणे 8 ते 10 मधु चौकटीसुद्धा ठेवल्या जातात आणि चौकटीमध्ये मधमाशा पोळी बांधून त्यात केवळ मध भरतात. नंतर तो मध काढला जातो. पेटीच्या वर ठेवण्यासाठी एक झाकण असतं. या झाकणाच्या वरच्या बाजूला पत्रा लावलेला असतो आणि चारही बाजूनी हवा खेळती राहण्यासाठी 2.5 ते 3.5 सेंटीमीटर व्यासाची छिद्र असतात. त्याला आतून जाळी लावलेली असते. मंडळी, मधुमक्षिका पालनातली ही झाली महत्त्वाची उपकरणं. आता मधुमक्षिका वसाहत तपासणी करायच्या वेळी लागणारी अवजारं कोणती ते जाणून घेऊया. यासाठी लागते लोखंडी पट्टी. इंग्रजी एल आकाराची लोखंडी पट्टी 3 मिलीमीटर जाडीची असते. पेटी तपासताना चौकटी बाजूला करण्यासाठी आणि खास करून तळ साफ करण्यासाठी हिचा उपयोग होतो. मधमाशांच्या वसाहती मेणकिड्यांच्या त्रासामुळे किंवा शत्रूच्या त्रासामुळे उठाव करतात आणि जवळच्या झाडांवर घोळका करून बसतात. अशावेळी ती वसाहत पकडण्यासाठी किंवा नैसर्गिक वसाहत पकडण्यासाठी सुद्धा मधमाशा पकडण्याची जाळी उपयुक्त असते. मधुकोटीतील मधानं भरलेल्या चौकटीतून मध काढण्यासाठी मधयंत्राचा उपयोग केला जातो. हे यंत्र दिसायला पाण्याच्या पिंपासारखं असतं. या पिंपामध्ये जाळीचा एक पिंजरा असतो. या पिंजऱ्यात मधानं भरलेल्या 4 किंवा 8 चौकटी व्यवस्थित ठेवण्याची सोय असते. मधमाशांची पोळी जलद गतीनं व्हावीत म्हणून पोळी बांधण्यासाठी त्यांना जास्त मेहनत लागू नये म्हणूनही पिलावा चौकटीला मेणपत्रा लावला जातो. सूर्यकिरणांच्या सहाय्यानं मधमाशांच्या पोळ्यांपासून मेण काढण्यासाठी सूर्यतापी मेण यंत्राचा उपयोग होतो. तर मंडळी, अशा विविध उपकरणांच्या सहाय्यानं मधमाशी पालन करणं सोयीस्कर होतं. म्हणून या उपकरणांची नीट माहिती घेऊन त्याचा वापर करणं आवश्यक आहे. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.